नमस्कार मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता चाचणी 2025 मधील मुलाखतीशिवाय राऊंडमध्ये निवड झालेल्या उमेदवारांकरिता पुन्हा एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. दिनांक 11/9/2026 पूर्वी सर्व पात्र उमेदवारांना त्यांच्या नियुक्ती झालेल्या जिल्हा परिषद अंतर्गत शाळांमध्ये नेमणूक मिळणार आहे. चला तर आजच्या पत्राच्या अनुषंगाने आपण जाणून घेऊया आत्ताची अपडेट. या पत्रातून आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची संभाव्य तारीख, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी लागणारी कागदपत्रे आणि नियुक्तीची संभाव्य तारीख याबाबत माहिती घेणार आहोत. तर आपण या पत्रा अनुषंगाने पाहू शकता, आजची 28/8/2026 रोजी हे पत्र इथे निर्गमित झालेलं आहे. शिक्षण आयुक्तालय यांच्या मार्फत हे पत्र आलेलं आहे आणि विषय पाहू शकता. विषय आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या उमेदवारांना संस्थांमधील पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करणारे हे पत्र आहे. तर आपण बघू शकता की इथे संपूर्ण लेखाजोखा जो या पदभरतीच्या अनुषंगाने सुरू होता या संदर्भाने मुद्देसूद माहिती इथे दिलेली आहे. आपल्याला ही मुद्देसूद माहिती वाचून घेता येणार आहे. सध्या आपल्याला ही माहिती आधीपासूनच आहे, कारण आपण या प्रोसेसमध्ये होतो आणि संदर्भात आपल्याला सगळी प्रक्रिया कशी पार पडली हे सगळे गोष्टी आपल्याला माहिती आहे. तर इथे वयाच्या संदर्भात सुद्धा तक्ता वगैरे जोडलेला आहे आणि कशा पद्धतीने कोणत्या इयत्तेसाठी कोण पात्र ठरू शकतो या संदर्भाने माहिती दिलेली आहे. खालीलप्रमाणे कागदपत्राची पडताळणी करावी यासाठी डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. तर यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट रेडी ठेवायचे आहे ते आपण पाहू शकता. उमेदवाराने पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्राची प्रत, त्यानंतर जन्मतारखेसाठी त्याचा 10वीची गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर इयत्ता 1ली ते 5वी गटासाठी जर तो मोडत असेल तर त्याला उच्च माध्यमिक परीक्षा म्हणजे 12वीचे गुणपत्रक आणि सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर तो साठी असेल तर त्याला DEDचं प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर तो TET पात्र असेल तर त्याचं TETचं प्रमाणपत्र आणि CTET पात्र असेल तर CTETचं प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर जर तो 6वी ते 8वी किंवा 9वी ते 10वी या गटामध्ये पात्र असेल तर त्याला पदवीचं प्रमाणपत्र आणि पदवीची गुणपत्रिका लागणार आहे. पदवीचं प्रमाणपत्र, गुणपत्रक लागणार आहे. त्याचबरोबर BPED असेल तर शारीरिक शिक्षण विषयाची त्याची पात्रता असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण बघू शकता. त्यानंतर पदव्युत्तर पदवी, जर तो 11वी 12वी या गटासाठी पात्र असेल तर त्याला पदव्युत्तर पदवी म्हणजे MA किंवा MSc गुणपत्रक व प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर इथे महाराष्ट्र कर्नाटक सीमा गावातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आदिवास प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर जातीचा दाखला, त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र, समांतर आरक्षणात मोडत असल्यास त्याला दिव्यांगत्वाचे किमान 40% अधिक असल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर माजी सैनिक, शहीदांच्या पत्नी यासारखे जर आरक्षण असेल तर ते प्रमाणपत्र लागणार आहे. तसंच जर ते अंशकालीन असतील तर त्यासाठी आपल्याला तहसीलदारांचे जे अंशकालीन तासिका तत्वावर घेतल्याचं प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. तर हे अतिशय महत्त्वाची कागदपत्रे या अनुषंगाने आपल्याला तयार ठेवायची आहे. आवश्यक आहे. समांतर आरक्षणाअंतर्गत भूकंपग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र, तसेच समांतर आरक्षणाअंतर्गत प्रावीण्यप्राप्त खेळाडू असल्याचं प्रमाणपत्र, समांतर आरक्षणात अनाथ असल्याचं प्रमाणपत्र, त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाल्य असल्याचं प्रमाणपत्र, त्यानंतर जनगणनामध्ये कार्य करत असेल तर त्याचं प्रमाणपत्र, त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. तर अशा सगळ्या प्रकारची प्रमाणपत्र आपल्याला तयार ठेवायची आहे आणि याच्या 2 प्रतीमध्ये बंच तयार करून ठेवायचे आहे. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी आपल्याला कुठेही धावपळ करावयाची गरज पडणार नाही. याचबरोबर तुम्ही आधार कार्डसुद्धा तयार ठेवा. आधार कार्ड हे सुद्धा आपल्यासाठी ओळखीचं प्रमाणपत्र म्हणून लागू शकतं. जर तुम्हाला काही शंका असेल तर या पत्राची PDF ही आपल्या Google ड्राईव्हवर अवेलेबल आहे. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. आणि आपल्याला इथे नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी पुढे कोणती प्रक्रिया करायची आहे ते सुद्धा दिलेले आहे. बघा, नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना शारीरिकदृष्ट्या पात्र असल्यास तपासणी सक्षम अधिकाऱ्यामार्फत करावी लागणार आहे. म्हणजे CS किंवा सिव्हिल सर्जन यांच्यामार्फत आपल्याला पुढे फिटनेस सर्टिफिकेट घ्यावा लागणार आहे. त्यानंतर उमेदवाराच्या कागदपत्राची पात्रतेची कारणे हे सगळे आपल्याला पवित्र पोर्टलवर
वेळोवेळी अपडेट करायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाची जी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी ती म्हणजे ही प्रक्रिया कधीपर्यंत चालणार आहे. तर आपण इथे पाहू शकता 23व्या मुद्द्यानुसार सांगण्यात आलेले आहे की शिफारस झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपूर्वी उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणीची कार्यवाही 2 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर केवळ 4 दिवसाच्या कालावधीमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे. म्हणून आपल्याला कमी दिवस आहे तर त्या अनुषंगाने आपण तयारीत राहायचं आहे. 2 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर ही तारीख आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे कागदपत्र पडताळणीसाठी. कोणाकडे जर नॉन क्रिमिलियर नसेल तर त्यांनी लवकरात लवकर काढून तयार करून ठेवा, कारण नॉन क्रिमिलियर हे एकेका वर्षासाठीच व्हॅलिड असते. उत्पन्नाचं प्रमाणपत्रसुद्धा त्यासाठी लागत असते. तर हे 2 दिवसात तुम्ही काढून घेऊ शकता. लवकरात लवकर या कार्यवाहीला सुरुवात करा. त्यानंतर आपण बघू शकता की समुपदेशनामार्फत पदस्थापना दिली जाते. सगळे उमेदवार एकत्र बोलवून त्यांना महिलांना आधी त्यांच्या गरजेनुसार जवळचा तालुका, जवळची शाळा अलॉट केली जाते. त्यानंतर पुरुष उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार पदस्थापना दिली जाते. याला समुपदेशन म्हणतात. तर आपण या समुपदेशनाची तारीख पाहू शकतो 7 ते 11 म्हणजे केवळ 5 दिवसात ही समुपदेशनाची प्रक्रिया पार पडणार आहे. आणि ज्या जिल्हा परिषदेमध्ये फार कमी उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली आहे त्यांना शिक्षक दिनाच्या पूर्वीच अशा पद्धतीने नियुक्ती मिळणार आहे. तर आपण बघू शकता की फारच वेगवान पद्धतीने पुढील प्रक्रिया होणार आहे. तर आपण यासाठी तयार राहायला पाहिजे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जी काही महत्त्वाची बातमी आहे ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.